नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज सकाळच्या सेशनमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आपली चालू आहे 2025-26ची, त्यामध्ये एसेचा पेपर आज त्या ठिकाणी पार पडला. आपल्याला नेहमीप्रमाणे UPSCचा जो पॅटर्न आहे तोच फॉलो झालेला आहे. आपल्या लक्षात येईल 8 टॉपिक जे आपल्याला 2 विभागामध्ये विभागलेले दिसून येतात, सेक्शन ए, सेक्शन बी. तर त्यात असं लक्षात येतं की पहिल्या सेक्शनमध्ये 3 GS बेस्ड टॉपिक आहेत, एक थोडासा कोटेशन बेस किंवा ज्याला फिलॉसॉफिकल स्वरूपाचा म्हणता येईल असा आहे. दुसऱ्या सेक्शनमध्ये ही सेम पॅटर्न आहे, 3 आहेत ते साधारणतः GS बेस्ड आहेत आणि एक जो आहे तो फिलॉसॉफी किंवा ज्याला लिटररी बेस किंवा कोटेशन बेस असं म्हणता येईल. महत्त्वाचं म्हणजे आपलं जे पुस्तक आहे आदर्श निबंधमाला, तर त्या 8पैकी 4 टॉपिक साधारणतः ह्या पुस्तकातून कवर होतात. जर हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, घेतलं असेल तर तुमच्या ते लक्षात येईल. त्यातला जो आहे तो तंत्रज्ञानाचा जो पहिला मुद्दा आहे त्यावर आपले 2 एसे आपण या ठिकाणी डिकोड केलेले आहेत, तंत्रज्ञानाबद्दल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल. तर तो आपल्याला त्यातून लिहिता येईल. दुसरा आहे स्त्रियांचं समाजातील दुय्यम स्थान, असं एसेचं टॉपिक आहे. तर आपण वेगळ्या शब्दात तेच लिहिलेलं आहे, ज्याला पितृसत्ता जे म्हटलेलं आहे, पितृसत्तेबद्दलचं आहे. आणि एक मुलींवर जे बंधनांचं ओझं आहे आणि मुलांवर अपेक्षांचं ओझं आहे, ह्या स्वरूपाचा आपण टॉपिक त्या ठिकाणी यामध्ये डिस्कस केलेला आहे 1000 शब्दांत. तिसरा म्हणजे आहे तो युवा वर्ग, एन्झायटी आणि तो आहे. तर तो देखील आपण या ठिकाणी युवा वर्गावर आपण एकूण 3 टॉपिक ह्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तर त्या आधारे तुम्हाला तो पण लिहिता येईल. आणि चौथा जो आहे तो करुणा, ज्याला म्हटलेलं आहे की करुणेशिवायचं ज्ञान हे शस्त्र असतं, असं आपल्याला त्या ठिकाणी एसे विचारलेला आहे. तर आपण 2 त्या प्रकारचे एसे घेतलेले आहेत की मूल्यांशिवायचं शिक्षण हे धोकादायक असतं, म्हणजे शस्त्र बनतं थोडक्यात. आणि करुणा ह्याच्यावरती आपण एक वेगळा एसे घेतला आहे, फक्त करुणा हा जो टॉपिक आहे त्यावरती. त्यामुळं साधारणतः 8पैकी 4 टॉपिक आपले आरामात या पुस्तकातून कवर होतात. तर हे पेपर झाल्यावर मला मुलांनीच हे सगळ्या इमेजेसनी पाठवले की सर हे कवर होत आहे. त्यामुळं ही शिक्षक म्हणून खूप आनंदाची बाब आहे की पुस्तक एवढ्या कमी वेळेत 1 महिनाभर अगोदर आपलं आलं होतं एक्झामच्या अगोदर, आणि ते सर्वांच्या उपयोगी पडलं आणि मुलांना चांगले असे त्या ठिकाणी लिहिता आले. आणि मला पण माझं एक गेस झालं की आपण जे काम करतो आहे ते योग्य ट्रॅकवरती आहे, मी योग्य मार्गाने चाललेलो आहे. माझं आणि अमुक अकॅडमीचं जे काही काम चाललेलं आहे ते. तर धन्यवाद. ज्यांना पुस्तक म्हणजे ज्यांना उपयोगी पडलं त्यांनी मला थँक्यू म्हणून सांगितले, मेसेज वगैरे आलेले आहेत, कॉल झाले आहेत दुपारी. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मे एंडला आपली एक्झाम असणार आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा. त्यानंतर साधारणतः 1 ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्याची मेन्स होईल. तर त्यावेळेस त्याच्यासाठी पण हे पुस्तक खरेदी करा, कारण साधारणतः 100 टॉपिक आपण ह्यामध्ये पूर्ण लिहून दिलेले आहेत. 1000 शब्दांमध्ये 100 एसे मी लिहून दिलेले आहेत. आणि मोस्टली आपण सगळ्या थीम त्या ठिकाणी कवर केलेल्या आहेत की जर हे वाचलं तर तुम्हाला त्याशी रिलेटेड कुठलाही टॉपिक आला, आपण 50 GS बेस आणि 50 लिटररी किंवा कोटेशन बेस किंवा फिलॉसॉफिकल स्वरूपाचे निबंध यामध्ये लिहिलेले आहेत. तर हे पुस्तक नक्की विकत घ्या. पुण्यातल्या सर्व महत्त्वाच्या बुकशॉपमध्ये हे अवेलेबल आहे. केसागर असेल, आर्यन असेल किंवा मंगेश बुक सेंटर असेल किंवा कल्पतरू असेल. ऑनलाईन पण तुम्हाला अक्षरधारामध्ये पण मी ते ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते कुठंही मिळून जाईल. किंवा मग मला कॉन्टॅक्ट करा, नंबर आहे, किंवा माझा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. आत्ता मी थांबतो. धन्यवाद.